हो, गोल घुमूट. शिवाई देवीच्या नावावरूनच बोलतात की जिजामातांनी महाराजांचं नाव शिवाजी असं ठेवलं होतं. पाय इथे झोपू शकतो स्ट्रक्चर आहे. पण हा एक एकमेव किल्ला आहे आय थिंक की जो बाले किल्ल्यावर पोहोचण्यासाठी आपल्याला 7 दरवाजे पार करायला लागतात. तर मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यात 2 गड तरी केले पाहिजे. तर या गडावर येण्यासाठी 2 मार्ग आहेत आणि ती इमारत आहे जिथे आपल्या छत्रपतींचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. मी रोहन माने तुमचं स्वागत करतो माझ्या व्हिडिओमध्ये. तर आज खूप दिवसांनी मी व्हिडिओ बनवते आणि खूप दिवसांनी आज मी ट्रॅव्हलही करणार आहे. तर आज आहे रामनवमी. खूप शुभ आणि खूप चांगला असा दिवस आहे. रामासारखं व्यक्तिमत्व असणारे आपले श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्म ठिकाण किल्ले शिवनेरी इथे आपण जाणार आहे. खूप दिवसापासून प्लॅन होता की शिवनेरीला जायचं आहे. तर आज कुठे तो एक्झिक्यूट होणार आहे. तर इथून दाखवते अराऊंड 115 किलोमीटर आहे शिवनेरी. तर पोचायला 3-3.5 तास लागतीलच. आपण डायरेक्ट पायथ्याशीच पोचून जाऊ, कारण हा ट्रेक एकंदरीत एवढा काय हार्ड नाही, इझी ट्रेक आहे, कोणी हा ट्रेक करू शकतो. तर चला आपण निघूया. चला. अशा प्रकारे निघालं आहे. 5:30ला निघायचं होतं ॲक्च्युली, पण काहीच तयारी नसल्यामुळे उशीर झाला आहे. ऑलमोस्ट आता 6 वाजले. सूर्योदय होणार आहे लवकरच आणि आपला मित्र प्रथमेश आपली वाट बघत असेल. चला जाऊया फटाफट. दाखवतो इकडे इकडे इकडे. आपला मित्र प्रथमेश जिम पार्टनर यांचं स्वागत आहे. थोडा लेट झाला आहे. काय नाही, चला गणपती बाप्पा.
जय शिवराय. तूच फोन करत होता ना? तूच फोन करत होता ना? आपण पोचलेलो आहे मुरबाडला. सगळीकडे रस्त्याचं काम चालू आहे, डेव्हलपमेंट आहे. फक्त काम पटापट झालं पाहिजे, त्यामुळे तेवढं टाईम पण कमी लागेल पोचायला. लास्ट टाइम मी पावसाळ्यात आलो होतो, इथे काहीच काम करू नव्हतं आणि आत्ता इथे ऑलमोस्ट ब्रिज उभा राहिला आहे. हो, काम चालू आहे तर धूळ पण तेवढी आहे. काम चालू आहे तर धूळ पण तेवढी आहे. तर मित्रांनो, आम्ही पोचलेलो आहे मुरबाडच्या पुढे. थोडंसं आम्ही इथं ब्रेकफास्टसाठी थांबलेलं आहे शिवनेरी मिसळच्या इथं. हे बघा, शिवनेरी मिसळ स्पेशल इथं आहे. आणि आपला प्रथमेश, कसं वाटलं प्रथमेश इथपर्यंत? खूप छान. खूप छान. रस्ता पण चांगला होता. हो, आम्ही खूप रस्ता कापला पडता. तर आज दिवस पण चांगला आहे, रामनवमी आहे आणि आज जाणार पण आहे शिवनेरी, जी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमी. तर अराऊंड आता इथून किती किलोमीटर असेल अजून आपलं बाकी? किती किलोमीटर? 40 किलोमीटर. 40 आणि तिथून 20 पकड, म्हणजे 60 किलोमीटर तरी अजून बाकी आहे. तर इथून ब्रेकफास्ट करू आणि आम्ही निघू. तर आम्ही पोहोचलेलो आहे गणेश खिंडीमध्ये. गणेश खिंड या जुन्नरला जाताना ही खिंड लागते. तिथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे, त्याच्यामुळे या खिंडीचं नाव आहे गणेश खिंड. खूप मस्त असा सुंदर असा रस्ता आहे. हा व्ह्यू पण चांगला आहे. जाऊया आलोय तर. दर्शन करू. दर्शन दे गणपती बाप्पा मोरया. मोरया. हा, गणपती बाप्पा मोरया. अशीच तुझी कृपा आमच्यावर राहू दे आणि आमचा प्रवास चांगला होऊ दे. हो, मग काय, त्यांची कृपा असल्याशिवाय काय. आज स्पॉट पण मस्त वाटतं इथून. व्हेरी नाईस.
चला. जर तुम्ही इथून जात असाल तर इथे नक्की दर्शन घ्या. मित्रांनो, आम्ही पोचलेलो आहे गडाच्या पायथ्याशी. तर इथे अराऊंड पार्किंग आहे. याच्या पुढे गाडी अलाउड नाही, तर आम्ही गाडी तिथे पार्क केली आहे. आणि इथे बऱ्यापैकी बांधकाम चालू आहे, त्यामुळे वरती अजून थोडंसं चालायला लागणार आहे. त्यामुळे अलीकडेच बाईक लावली आम्ही. तर या गाड्याला एकंदरीत 7 दरवाजे आहेत. ते 7 दरवाजे करत आपल्याला बालेकिल्ल्यावर पोचायचं आहे. तर अराऊंड पकडून चला 1-1.5 तास लागतील, कारण थोडं थांबत चालणार आहे. कारण ऊन पण आहे तेवढं, आणि तेवढी बॉडी एक्झॉस्ट पण होणार. पण थोडंसं गारवा पण जाणवतं आहे वातावरणात. कोरडी हवा आहे ना समुद्राचं. आता आपण वेगळे आलो पण रस्ता पण बघा पूर्ण मेंटेन आहे, स्वच्छता एकदम दोन्ही बाजूला झाडी. तर इथं एंट्रन्सलाच गडाबद्दल माहिती दिलेली आहे, शिवनेरी किल्ल्याबद्दल. त्याचा परिसर केवढा आहे आणि तो ॲक्च्युली कोणत्या डायरेक्शनला आहे, आणि 17वी शताब्दी के आसपास निर्मित इस किल्ले का, म्हणजे कधी त्याची. आणि 1630 साली याच किल्ल्यावर झाला. शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला वगैरे त्यांनी दिलेलं आहे. आणि 17व्या शतकात या किल्ल्याला काही तटबंदी असून आणि 7 प्रवेशद्वार आहेत जे तुम्हाला सांगितले. तसेच आपल्याला बघा शिवाई मंदिर बघायचं आहे, कमानी मशीद, जिजामाता मंदिर, शिवकुंज एक बघायचं आहे, अंबारखाना आहे, आणि कडेलोट आहे, बदामी टाकी आहे, गंगा जमुना टाकी. असं आपल्याला एकंदरीत या गडांवर या गडावर पाहायला मिळेल. तर तुम्ही ही माहिती वाचा. आणि इथून आपल्याला पायऱ्या चालू होतात गडावर जाण्यासाठी. करायचे का नोंदणी? तर इथे पहिलं आपल्याला एंट्री करायची आहे. नाव टाक. आज किती आले? बरेच. आणि ही पूर्ण गडाची आपल्याला तटबंदी इथून पाहायला मिळते. जागतिक वन दिनापासून किल्ले शिवनेरीवर प्लास्टिक बंदी आहे, आणि इथे बिबट्या प्रवण क्षेत्र आहे. या त्या पायऱ्या आहेत, प्रॉपर पायऱ्यांचा मार्ग आहे वरती जाण्यासाठी. त्यामुळे एवढं काय असा इझीतले इझी ट्रेक आहे. म्हणजे कोणी पण जो नवीन असेल तर त्यांनी, मी तर बोलतो पहिल्यांदा या किल्ल्याला भेट द्या. तर तुम्हाला कोणत्या किल्ल्याचा ट्रेक चालू करायचा असेल तर. तुझा कितवा किल्ला आहे? पहिला किल्ला आहे माझा. मानलं पाहिजे भावाला. पहिला किल्ला आपल्या शिवनेरी महाराजांचं जन्मस्थान. तो आपल्याला दिसतोय पहिला दरवाजा इथूनच. इथे मॅप दिला आहे. इथे पण बघा, थोडं थांबून तुम्ही पूर्ण गडाचा मॅप दिलेला आहे की कुठे काय एक्झॅक्टली डायरेक्शन आहे. याचा आकार थोडासा शंकूसारखा आहे ना. आज थोडी गडावर गर्दी कमी आहे, कारण आज रामनवमी पण आहे. त्यामुळे मोस्टली लोक आले नसतील, कारण आज संडे तर मोस्टली लोक येतात. पण आज कमी आहे, आणि ते आमच्यासाठी चांगलं आहे. तेवढं आम्ही चांगला एक्सप्लोर करू शकू या गडाला.
हा बघा, हा आहे पहिला दरवाजा. असे आपल्याला 7 दरवाजे पार करत बाल्य किल्ल्यावर पोचायचे. इन्फॉर्मेशन, हा पहिला महादरवाजा आहे. हा आहे गडाचा महादरवाजा. काळ्या घडीव प्रमाणात बांधलेला गडाचा प्रथम दरवाजा 2 बुरुजांनी मजबूत केलेला आहे. हे 2 बुरुज आहेत. हे बघू शकता, गडाचं बांधकाम अजून पण चांगल्या प्रकारे आहे. मस्त. गडाचे बुरुज दोन्ही बाजूंनी साबूत आहेत. आणि हा दरवाजा पण बघा, ह्याच्यावर जे खिळे आहेत शत्रूंना अडवण्यासाठी, आणि दोन्ही बाजूला देवळे आहेत. पारेकरांसाठी बसायची जागा, इथे पारेकर विश्रांती करू शकता. बांधकाम बघा अजून पण शाबूत असे मजबूत वाटतंय. आणि थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला वरती जायला रस्ता आहे, जो या दरवाजाच्या वरती आपल्याला जो टिहाणी पॉइंट आहे. हा बघा, आपण या महादरवाजाच्या वरती आलोय. इथून आपल्याला लांबच लांब नजर जाते. पुन्हा जुन्नर परिसर आपल्याला दिसतोय. आणि इथं मोस्टली या गडाचा वापर नाणेघाटवर जो व्यापार चालायचा त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी ठेवला जायचा. तर चला आपण जाऊया आता पुढे. एका बाजूला पूर्ण झाडी आहे, तर ही चांगली मेंटेन केलेली आहे. आणि ही पण छोटीशी अशी तटबंदी आहे, जी चांगल्या अशा परिस्थितीत आपल्याला पाहायला मिळते. आणि स्वच्छता पण खूप चांगली आहे. एकंदरीत शांतता पण आहे इथे आणि स्वच्छता पण आहे, त्यामुळे खूप मस्त वाटते. आणि या झाडांमुळे ॲक्च्युली आपल्याला गारवा वाटतो. आणि फुलं बघ, हे कसलं झाड आहे रे फुलांचं? गुलमोहर भारी वाटतं ना. हे जास्वंद आहे, मस्त रे, भरलंय. नाही मग ते पाणी घालतात हे लोक, नाही तर एवढं इथं पाणी. हो, इथं तुम्हाला काही झाडांची नावं पण दिलेली आहे. पिंपळ, ती बघा तटबंदी आपल्याला पाहायला मिळते इथूनच. हे गुलमोहर आहे. हां, हे गुलमोहर आहे. ये इथं बघू, इथून पण आपल्याला समोरचा परिसर पाहायला मिळतो. पण एक तटबंदी पहारा देत असेल. शेती बघ, जुन्नरमध्ये ना खूप मोठ्या प्रमाणात चांगली शेती केली जाते. त्यामुळे इथं तुम्हाला बहुतेक ठिकाणी ना चांगली हिरवळ पाहायला मिळते. आय थिंक इथं पाण्याची कमतरता नाही आहे. तिथे कोणती तुम्हाला नदी दिसते लांबून, का तलाव आहे काय माहिती नाही. नदीचे का तलाव माहिती नाही, पण नदी आहे मायामध्ये. त्यामुळे इथे तुम्हाला शेती खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. मे बी ऊसाचं उत्पन्न सर्वात जास्त असेल इथे. आणि आता करे मकाचं उत्पादन घेतलंय. हो, इथे मकाचं उत्पादन आता घेतलेलं दिसतंय. मस्त हवा पण सुटली. तर थोडंच पुढं महादरवाजापासून चालत आल्यानंतर आपल्याला लागला आहे दुसरा दरवाजा. गणेश दरवाजा. तर हा आहे गणेश दरवाजा. तर इथे पाहू शकता तुम्ही, आपल्याला शरभाचं शिल्प पाहायला मिळतं. हे ॲक्च्युली शक्ती आणि सामर्थ्याचं शिल्प आहे. म्हणजे कोणती राजवट किती शक्तिशाली आहे ते दाखवण्यासाठी हे शिल्प तेव्हा कोरलं जायचं. ह्याचं पण बांधकाम बऱ्यापैकी आपल्याला शाबूत असं दिसतंय. ही बघा, हा एक बुरुज आहे, हा एक आहे. आणि हा पण दरवाजा बघा, चांगला असा अवस्थेत आहे. हां,
मला वाटतं सागाचा आहे दरवाजा. बघ इथं कसं स्ट्रक्चर असायचं बघ. हा दरवाजा लावायचे पुन्हा लावू नका आणि इथं लाकडाचा ओंडका टाकायचे दोन्ही बाजू म्हणजे डबल प्रोटेक्शन केलं जायचं. आणि हे सुळे काय लावायला जायचे समजा हत्ती बित्तीने तोडायचा प्रयत्न केला तर त्या हत्तीनं ते खेट उचावे. इथे पण या गणेश दरवाजावर वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत. वरती जाऊन तुम्ही पाहू शकता. तर आता एकंदरीत आपले झाले 2 दरवाजे, राहिले 5. आपल्याला गणेश दरवाजापासून थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला अजून एक दरवाजा लागतो. इथे पण शरावाचं शिल्प आपल्याला कोरलेलं पाहायला मिळतं. पण ह्याची या दरवाजाची कमान तुटलेली आहे म्हणजे ढासळलेली आहे. तर हे बी ह्याला बोलतात परवानगी दरवाजा. इथं असं काय लिहिलं तर नाही आहे पण परवानगी दरवाजा असू शकतो. इथे पण पहा दोन्ही बाजूला इथे एक जागा आहे आणि तिथे एक जागा आहे. आपला 4था दरवाजा आणि थोडं 3रा दरवाजा. इथं विश्रांती करण्यासाठी पारेकरांसाठी. आणि हा आहे पीर दरवाजा त्याच्या पुढे. ह्याचं पण पूर्णपणे हा आपल्याला चांगल्या अशा अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते. पूर्ण दरवाजाचं स्ट्रक्चर पण तसंच आहे. इथे खिळे आणि दोन्ही बाजूला देवळ्या पारेकरांसाठी बसायची जागा. तर इथं गडावर पाण्याचे पिण्याची पण सोय केलेली आहे. तर तुम्ही पाणी कॅरी केले नसेल तर तुम्ही इथं पाणी पिऊ शकता. आहे ना तिथे? आहे ना. त्या याच्यामध्ये नाही पण हे यूज करायला आहे. हो उत्तम अशी सोय आहे इथं पाण्याची. हे बघ बाकी तुम्हाला गार्डन आहे इथं फिल्टरेशन आहे पाण्याचं. इथे प्रॉपर अशा पायऱ्या असल्यामुळे काय तुम्ही आरामशीर वरती पोहोचू शकता. बहुतेक लोक खाली उतरत आहेत आणि आम्ही वरती चाललो. आपल्या बघा 2 पायऱ्या आहेत. एक प्रॉपर मेंटेन पायऱ्या ज्या बनवल्या अलीकडच्या काळात बनवल्या आणि ह्या जुन्या काळातल्या ज्या तुटलेल्या अवस्थेत आहे. इथून पण तुम्ही जाऊ शकता. चला इथून जाऊ. बघा पूर्ण तटबंदी आहे गडाची. इथे आपल्याला लागलेला आहे हत्ती दरवाजा. इथं तुम्हाला फलक पण पाहायला मिळेल हत्ती दरवाजाचा. एकंदरीत हत्ती दरवाजापर्यंत जाणारा हा मार्ग आहे ना हत्तीच्या सोंडेसारखा आहे. त्यामुळे एक या दरवाजाचं नाव हत्ती दरवाजा ठेवण्यात आलं असावं. जसं जसा 12 वाजतील ना सूर्यवरती बरोबर डोक्याच्या वर येईल. त्यामुळे तेवढी बॉडी जास्त अजून एक्झॉस्ट होणार. काय बोलतं प्रथमेश इथपर्यंत कसं वाटलं? खूप छान वाटलं. खूप छान ना. खूप छान. या दरवाजाचं पण स्ट्रक्चर पहा. मजबूत असं बांधकाम आहे. आपल्याला आपल्या पिढीला पाहायला मिळतं ते पण 350 वर्षानंतर. तर आपल्याला आपण खूप एकंदरीत लकी आहे असं बोलू शकता की आपल्याला हे सगळं पाहायला मिळतं आहे. होपसो आपल्या पुढच्या पण पिढीला हे पाहायला मिळेल. आपण असंच जर वारसा टिकून ठेवला तर. इथे पण पूर्ण दरवाजाचं स्ट्रक्चर चांगल्या अशा अवस्थेत आहे आणि इथे पण देवळे आहेत. आणि याचं वरचं स्ट्रक्चर बघा गोलाकार असं आहे. खूप चांगलं असं बांधकाम आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे. तर मित्रांनो हत्ती दरवाजापासून थोडं पुढं चालत आल्यानंतर आपल्याला इथे फलक पाहायला मिळतो. हा जो सरळ आहे जातो आपला छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थळ जो इकडे जातो, जो आपल्याला हा घेऊन जाईल. आणि ही जी बाजू आहे इथं आपल्याला घेऊन जाईल शिवाई देवी मंदिराकडे. आणि शिवनेरी लेणी समूह पण त्याच डायरेक्शनला याच बाजूला आहे. तर आपण पहिला शिवाई देवीच्या मंदिराकडे जाऊया.
त्यानंतर आपण परत इथे येऊन बालेकिल्ल्यावर जाऊ. या मागचा इतिहास असा आहे की आपल्या आय थिंक सातवाहनपासून जी राजवट चालू झाली, सातवाहन आले, चालुक्य आले, ब्राह्मणी आले, यांनी पण या गडांवर म्हणजे या परिसरात राज्य केलं. तर यादवांच्या काळात एकंदरीत हा किल्ला बांधण्यात आला होता 1400च्या काळात, आणि 1500च्या काळात मालोजी भोसले यांच्याकडे हा किल्ला आला. नंतर जिजाबाई गरोदर असताना सुरक्षितेचा जेव्हा प्रश्न आला तेव्हा शहाजीराजांनी आपल्या 500 मावळ्यांसह जिजामातांना या गडावर पाठवले होते. तर याच ठिकाणी आपल्या महाराजांचा जन्म झाला होता. तर या शिवाई देवीच्या मंदिराची एक लोककथा पण आहे की आपल्या जिजामातांनी इथे या देवीच्या इथं नवस केला होता की जर मला पुत्र झाला तर त्याचं नाव मी तुझ्या नावावरून ठेवेल. तर शिवाई देवीच्या नावावरूनच बोलतात की जिजामातांनी महाराजांचं नाव शिवाजी असं ठेवलं होतं. तर ही बघायला गेली तर ही लोककथा आहे, ह्याची म्हणजे ही किती खरी असू शकते आणि खोटीही असू शकते, है ना? काय बोलतो? हो, लोककथेला काही पुरावा नसतो. येस. ज्याला पुरावा नाही ती लोककथा मानली जाते. आपल्याला जसं जसं आपण चालतो ना आपल्याला तटबंदी पाहायला मिळते, चांगली अशी भक्कम अशी तटबंदी आहे. तर या तटबंदीची हाईट जास्त नाही आहे, बऱ्यापैकी कमी आहे. पण मी बहुतेक जे किल्ले केलेत आतापर्यंत त्या गडांवर आहे ना मी 2-3 दरवाजे पाहिलेत आणि नंतर डायरेक्ट बालेकिल्ल्यावर जाता येतं. पण हा एक एकमेव किल्ला आहे आय थिंक की जो बालेकिल्ल्यावर पोचण्यासाठी आपल्याला 7 दरवाजे पार करायला लागतात. तर यावरून आपण एकंदरीत अंदाज लावू शकतो की सुरक्षितेसाठी हा किती महत्त्वाचा होता. इथे पण पाणी पिण्यासाठी ठेवलेलं आहे. वरती काहीतरी दिसतंय मला, ते मंदिर आहे वाटतं. हा, हे वालं मंदिर. ओके, आणि ते लेण्याचं समोर आहे ना, पहिले लेण्याचं. चल बघूया. इथं लेण्याचा समूह आहे बोलतात. तर तो पहिला बोलतात नाही तिथे लावलेला आहे फलकनुसार तरी. तर अजून किती लांब आहे ते नाही माहीत. हां ते बघ ते त्या लेणी दिसत आहेत ना. हे बघा इथे फलक पण पाहायला मिळतो. शिवनेरी लेणी काय लिहिलं आहे? शिवनेरी डोंगरात सातवाहन पश्चिम. तुम्हाला सांगितलं ना की सातवाहनांनी पासून ते हा परिसरावर राज्य करण्यात आले. तर कोरलेले 4 लेणी समूह आहेत. पूर्वेकडे जुन्नर महादेवची लेणी समूहाकडे जाण्यासाठी कमानी मशीदकडून अरुंद वाट आहे. ठीक आहे. या समूहात एकूण 55 लेणी आहेत. लेणी समूहात 27 लेणी आहेत आणि त्या शिवाई देवी मंदिरापासून सुरू होतात. एक चैत्यगृह आणि इतर विहार आहेत. एक अशी छोटीशी गुहा आहे. म्हणजे त्यावेळेस आश्रयासाठी जेव्हा जे लोक घाटमाथ्यापासून प्रवास करत असतील त्यांच्यासाठी ही बांधण्यात आलेली. त्यावेळेस लोक डोंगर पार करायचे. तर कुठेतरी विश्रांतीसाठी असावं तेव्हा सातवाहन काळ त्या बांधण्यात आलेल्या. चला आपण दुसरीकडे पुढे जाऊ. आरामशीर आहे. तर ती पहिली गुफा होती. तर आपण दुसऱ्या गुफेकडे जाऊया. ही बघा, ही दुसरी गुफा आहे. प्रॉपर असं स्ट्रक्चर आहे की इथे विश्रांती तुम्ही करू शकता. एकदम मस्त आहे. प्रॉपर जेवण आणलं तर जेवण पण करू शकता. इथे थंड आहे.
आणि आतमध्ये एवढं बाहेर एवढं गरम आहे आणि आतमध्ये पूर्ण थंड आहे. पूर्ण कातळात कोरलेली या गुहा आहेत. त्या गुहा आहेत ना आपल्याला बहुतेक गडांवर पाहायला मिळतात. म्हणजे त्यावेळेचे जे साधू संत प्रवास करायचे त्यांच्यासाठी बांधण्यात आलेल्या, की त्यांना इथं विश्रांती करता येईल. आणि प्रॉपर त्या ज्या गुहा बांधल्या आहेत ना खोलीसारख्या बांधल्या आहेत. ती व तिथे एक वरती आहे बघ, ती एक तिथे वरती आहे. जर जाऊया आपण तिथे. हां ते आत पकड. ते आत दे. पण एक गुफा आहे. ऑफर इथे झोपू शकतो. स्ट्रक्चर आहे जबरदस्त असं बांधकाम आहे. आणि ते एक बसण्यासाठी जागा केली आहे इथे सुद्धा आहे. इथे माझ्यामध्ये बघ त्यावेळेचे ना साधू संत आहेत ना प्रवास करायचे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी तिसऱ्या. मग त्यांच्यासाठी नाहीतर बौद्धकालीन भिक्षू वगैरे ते पण प्रवास करायचे. तर त्यांना घाटमाथ्यावर हे काय बोलतो विश्रांतीसाठी त्यावेळी ते बांधण्यात आलेलं असं बोलतात. आणि या सातवांच्याच काळात बांधण्यात आलेला. त्यानंतर चालुक्य आले, ब्रह्मणी आले, यादव आले. यादवांनी इथे प्रॉपर गडाचं बांधकाम केलं होतं. चला पुढे अजून एक आहे. इथे पण छोटीशी खोली आहे. इथं एक पाण्याचं टाकं आहे, परंतु अजिबात पाणी नाही आहे, पूर्ण सुकून गेलेलं आहे. त्यावेळेस पाण्याची सोय केलेली बा आय थिंक. ही तर सर्वात मोठी गुहा आहे. काय बोलतो? खूप जबरदस्त मोठी अशी आहे. इथे माहिती नाही कॅम्पिंगसाठी अलाउड आहे का नाही, पण जर अलाउड असेल ना तर इथे आरामशीर टेंट लावून राहू शकतो. एक दिवस आहे ना, रात्री एकदम स्टे करू शकतो. इथे एक पाण्याचं टाकं. इथे थोडं पाणी आहे पण गढूळ आहे. गढूळ आहे पूर्ण शेवाळ आल्यावरती, पिण्यायोग्य नाही आहे. पण त्यावेळेस प्रॉपर अशी पाण्याची सोय केली होती. आपल्याला अंदाज लावू शकता याच्यावर. इथे पण एक पाण्याचं टाकं आहे. हे पाणी तरी थोडंसं आहे, थोडंसं पाणी गाळ बाजूला करून आपण पिऊ शकतो. गोल घुमूट. कसलं थंड आहे इथे. आणि इथं आपल्याला कोरलेली मूर्ती आहे. ही आय थिंक हनुमानाची मूर्ती आहे. थोडासा अंधार असल्यामुळे क्लिअर दिसत नाही आहे. आणि हा पूर्ण आवारा बघा इथं भरपूर मोठा आहे. एकदम शांतपणे तुम्ही इथे बसू शकता. आणि इथं एक पाण्याचं टाकं आहे. आणि ही लास्ट गुफा आहे. इथं एक खोली आहे. आणि इथं एक खोली नाही बोलू शकत, इथं पाणी साचलं काहीतरी साठवून ठेवत असतील त्या काळात, कारण थोडं खोलगट आहे. तर तुम्ही जर शिवनेरीला येत असाल ना तर शिवाई देवीच्या मंदिराच्या खालच्या बाजूने जर गेला ना तर तुम्हाला हे लेणी पाहायला मिळतात. म्हणजे एकंदरीत या गुफा पाहायला मिळतात. आम्ही एकंदरीत बघायला गेले तर किती असतील 7-8 तरी झाल्या. त्याच्यामध्ये एक गुफा आहे ज्याच्यामध्ये
गोल घुमुट आहे आणि त्याच्या बाजूला कोरलेली मूर्ती आहे. ती थोडी क्लिअर नाही पण ती हनुमानचीच मूर्ती आहे असं वाटतंय. तर इथे लावला आहे शिवाई देवी मंदिराचा फलक. इथे लिहिलेलं आहे शिवनेरी पर्वताच्या दक्षिणेकडील कपारीत खोदलेल्या गुहेत शिवाई देवी मंदिर आहे. गर्भगृहात शिवाई देवीची तांदळा रूपातील आणि महिषासूर मर्दिनी रूपातील मूर्ती आहे. तर तांदळा रूपातील म्हणजे काय सांग एकंदरीत? तांदळा रूपातील म्हणजे ज्या प्राचीन पुरातत्व ज्या आहेत, आता जसं की आपण आई एकविरा वगैरे जाऊन बघतो, ज्या स्वयंभू मूर्ती आहेत आणि ज्या दगडात आहेत, ज्या शिळ्या आहेत, शिळ्या आहेत त्याची ज्या म्हणजे ज्या शिळा स्वरूपात आहेत त्यांना तांदळा मूर्ती असं म्हटलं जातं. ज्या जुन्या शिळ्या आकारातील ज्या मूर्ती आहेत ना त्याला तांदळा रूपातील जी मूर्ती म्हटलं जातं. आणि ही अलीकडच्या काळात म्हणजे 1804 मध्ये महिषासूर मर्दिनी रूपातील मूर्ती जी त्या तांदळा रूपातील मूर्तीच्या मागच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते. आणि हे आहे मंदिराचं पूर्णपणे स्ट्रक्चर. इथे आपल्याला हा दीपस्तंभ पाहायला मिळतो आणि ह्याच्या खालच्या बाजूने तुम्ही जर गेला तर आपल्याला लेणी त्या पाहायला मिळतात. चला आता आपण परत राहिलेले आपले 3 का 4 दरवाजे बाकी आहेत ते कंप्लीट करू. इथे आपल्याला लागलेला आहे मेना दरवाजा. आय थिंक हा आपला 5वा का 6वा दरवाजा. सांगितलं ना 7 दरवाजे. कुठून आले तुम्ही? नाशिकचे. किती वेळा आले शिवनेरी? फर्स्ट टाइम आला. तिसरा टाइम आहे. तेच बोललो आमचा पण फर्स्ट टाइम आहे. पण तरी काय कल्याण इथपर्यंत कसं वाटलं तुम्हाला? छान वाटलं. महाराजांची प्रेरणा एक व्यवस्थित आपल्या भवितव्याच्या आजच्या पिढीसाठी. आणि एकंदरीत तुम्ही बांधकाम बघू शकता खूप चांगलं असं साबूत आहे. म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला पाहायला मिळेल वारसा. आणि स्वच्छता पण चांगली आहे. म्हणजे स्वच्छ आणि नीटनेटके ठेवलेलं आहे इथे. हेच आपल्या पिढी पुढच्या पिढीचं. हो दरवाजाचं स्ट्रक्चर पण बघा. इथं आपल्याला खिळे पाहायला मिळतात आणि दोन्ही बाजूला देवळे आहेत. पारेकरांसाठी बसायच्या जागा. 7वा आहे हा दरवाजा. आपला 7वा आणि शेवटचा दरवाजा आहे. काय नाव आहे हा या दरवाजा म्हटलं तर कुलूप दरवाजा. तर इथं फलक लावलेलं आहे. या दरवाजाचं नाव आहे कुलूप दरवाजा. याचे पण तुम्ही बुरुज बघू शकता. चांगल्या अशा साबूत अशा अवस्थेत आहे. इथून बहुतेक लोक लांबून आलेले आहेत. इथे पण पारेकरांसाठी बसायची जागा. आता इथून लांब नजर जाते आजूबाजूच्या परिसरात. तर या गडावर येण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक तर तुमचा साखळीचा मार्ग जो थोडा अवघड आहे, जो साखळीच्या मार्गाने आपण वरती येऊ शकतो. आणि दुसरा आहे आपण राजमार्ग जो 7 वाहनांचा मार्ग आहे. ज्या वाटेने आपण आलो आहे तो खूप इझिएस्ट मार्ग आहे जो आपल्याला वरती गडावर पोचवून देईल. तर तुम्ही दोन्ही मार्गाने येऊ शकता. जर तुम्हाला थोडं थ्रिल पाहिजे असेल तर तुम्ही साखळीच्या वाटेने या. आणि जर तुम्ही फॅमिलीसोबत असाल तर मी तुम्हाला सांगेल की या 7 वाहनाच्या मार्गाने या. इथं आपल्याला काही वाड्यांचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथं अंबरखाना पण आहे जो आपण पुढे आपल्याला पाहायला मिळतं. हे पूर्ण ढासळलेले वाड्यांचे अवशेष. हा अलीकडच्या काळातच बांधलेला दरवाजा आहे. तर हा आहे अंबरखाना. पाहू शकता किती मोठा असं भव्य असा हा अंबरखाना आहे.
तर हा अंबरखाना त्यावेळेस इथं धान्य साठवलं जायचं, धान्याचा कोठार म्हणून याचा वापर केला जायचा. तर या अंबरखान्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की इथे लोकांचा किती राबता असू शकतो, कारण एवढ्या प्रमाणात धान्य साठवणार म्हणजे इथे भरपूर लोकांचा राबता होता, यांचं वास्तव्य होतं. आणि हा सेम असं आपल्याला अंबरखान्याचं स्ट्रक्चर जे मोठं धान्य कोठार आहे आपल्याला पन्हाळा गडावर पाहायला मिळतं. जर तुम्ही कधी पन्हाळा गडावर गेला ना तर तुम्हाला सेम असं धान्य कोठार आपल्याला पाहायला मिळेल. तर मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यात 2 गड तरी केले पाहिजे. एक गड म्हणजे जो आपल्या शिवजन्मभूमीने पावन झालेला किल्ले शिवनेरी, आणि एक गड म्हणजे जो आपला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता श्रीमान रायगड. तर आयुष्यात हे 2 किल्ले तरी तुम्ही केले पाहिजेत. काय बोलतो? बरोबर ना? प्रत्येकाने तो आपला इतिहास आहे, तो आपण काय बघितलाच पाहिजे. आणि तो जर आपण बघणार तर आपण तो पुढच्या पिढीला आपल्याला देऊ शकू. म्हणजे प्रत्येकाने आयुष्यात प्रयत्न करा की हे 2 गड तरी केले पाहिजे. आणि या 2 गडावर येणं काय कठीण नाही. कोणी तुम्ही पूर्ण फॅमिलीसोबत येऊ शकता आणि पाहू शकता की या गडाचं अस्तित्व कसं मोठं आहे, आणि अनुभवू शकता की किती हा गड भव्य आहे आणि या गडाचं त्या काळचं महत्त्व किती होतं तेही पाहू शकता. इथं आपल्याला अजून एक फलक पाहायला मिळतो. एक ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थळ, जे आपल्याला आपलं राहिले लास्ट डेस्टिनेशन आहे. आणि एक ईदगाह आय थिंक काहीतरी मस्जिद आहे ते असं. ईदगाह म्हणजे तिथं मस्जिद आहे आय थिंक. चला आपण जन्म ठिकाण बघू. आता बरोबर 12 वाजले. बरोबर 12 वाजले. पूर्ण सूर्य बरोबर डोक्यावर आला आहे. सूर्याचा लख्ख प्रकाश जाणवत आहे. पण काय नाही, जन्म ठिकाण एकदा बघू ना यार, तर मन असं एकदम बोलतात ना, थकवा पण मिटून जाईल आणि मन पण असं तृप्त होऊन जाईल. हे मंदिर तर लॉक आहे, पण इथे जिजामाता आणि शिवाजी महाराजांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. मूर्ती इथं स्थापन केलेली आहे. हे बघा, हे ते मंदिर आहे. शिवाजी महाराज आणि जिजामाता. हे माझ्या मते ना शिवजयंतीला उघडत असते. आता सध्या तरी हे मंदिर बंद आहे, पण जेव्हा शिवजयंती असेल ना तेव्हा हे आपल्याला ओपन असलेलं पाहायला मिळेल. आणि ती इमारत दिसते ना ते आहे जन्म ठिकाण, आणि हे ईदगाह म्हणजे मस्जिदीचा भाग आहे. तर आपल्याला जे जायचं आहे जन्म ठिकाणाकडे. तर हे बघा, जन्म ठिकाणाच्याच बाजूला आपल्याला हे सरकारी वाड्याचे ठिकाण आपल्याला पाहायला मिळतं. हे काय आहे काहीतरी, हां शौचालय आहे, शौचालय गृह आहे आधीच्या काळातलं. आणि हा पूर्ण सरकार वाडा आहे, त्याचे अवशेष आहे. म्हणजे पूर्ण वरचं बांधकाम तर तुटलं आहे, असं फक्त आपल्याला बेस पाहायला मिळत आहे. आणि ती इमारत आहे जिथे आपल्या छत्रपतींचा जन्म झाला. यासाठीच तर आपण आलेलो आहे फायनली. इथून मोस्टली वास्तूमधून जाण्यास टाळायचं जर मार्ग नसेल तर ठीक आहे. तर फायनली आपली आतुरतेने जी वाट पाहत असतो तो मोमेंट आलेला आहे. पोचलेलो आहे आपण महाराजांच्या जन्म ठिकाणी.
इथे बघा एक्झॅक्टली इमारतीच्या समोर हे बघा बदामी लेक पाहायला मिळते आपल्याला. बदामीचे टाके, बदामी लेक. कारण याचा थोडा लांबून शेप बघितला ना, थोडा बदामासारखा आहे, म्हणून याचं नाव मे बी बदामी लेक, बदामीचे टाके असे म्हटले असतील. आता राहिलं आहे आपल्याला जायचं आहे कडेलोटकडे. तर इथे आपल्याला बोर्ड पण लावलेला आहे, कडेलोटकडे जाणारा हा रस्ता आहे. तर या मार्गाने आपण कडेलोटला पोचू. खूप मस्त वाटलं, म्हणजे खूप दिवसापासून चाललं होतं की शिवनेरीला येऊ. ती इच्छा होती ती आज पूर्ण झालेली आहे. तर मित्रांनो हे बघा, हा आहे कडेलोट. शिवनेरी किल्ल्याचे दुर्गम असलेले उत्तरेकडील टोक आहे आणि मृत्यूदंडाची शिक्षा दिलेल्या कडेलोट करण्यासाठी वापरले जात असे. हा आहे कडेलोटाचा. कडेलोटाचा इथं आतमध्ये इथून कैदीला मिळत ते बघा, हा आहे कडेलोट. इथून जो पण कैदी असेल ज्याला मृत्यूदंडाची शिक्षा आहे, इथून बघा पूर्ण खाली दरीच आहे. इथून खाली फेकल्यावर वाचण्याचे चान्सेस तर काहीच नाही आहे. जबरदस्त आहे. वरून त्याचे हातपाय बांधले जात असत. जे पण स्वराज्याशी गद्दारी करायचे त्यांना इथे कडेलोट केला जायचा. पण आता गद्दारी करणारे भरपूर आहेत, त्यांना इथं कडेलोट केला पाहिजे. काय बोलतो? हो बरोबर आहे. जे देशाशी गद्दारी करतायत, जे राज्याशी गद्दारी करतायत, जे आपल्या कॉमन जनतेशी गद्दारी करतायत. तर हा आहे आपला लास्टवाला पार्ट कडेलोटचा. आणि हा पूर्ण बघा लांबच लांब नजर जाते. जुन्नर, ही पूर्ण जुन्नर सिटी आहे. इथूनच आलेलो आम्ही. हाच तो रस्ता आहे. आणि ही बाजू बघा तर तुम्हाला पाहायला मिळेल की थोडंसं गावाकडची बाजू पाहायला मिळेल. इथे थोडीशी शेती वगैरे पाहायला मिळते. इथे काही डोंगर आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो एकंदरीत आमचा हा पूर्णपणे शिवनेरी किल्ले एक्सप्लोअर करून झालेला आहे. तर एकंदरीत सांगायचं झालं तर हा किल्ला खूप मस्त आहे. तुम्ही तुमच्या परिवारासोबत, तुम्ही तुमच्या फ्रेंडसोबत तुम्ही हा गड एक्सप्लोअर करू शकता. ह्या गडावर येण्यासाठी मार्ग पण सोपा आहे आणि रस्ते पण चांगले आहेत. तुम्ही डायरेक्टली पायथ्याशी पोहोचणार जर तुम्ही स्वतःची व्हेकल घेऊन आलेला. आणि आपला प्रथमेश काय बोलतो की तू कसं वाटलं एक्सपिरियन्स? खूप छान वाटलं. पहिल्यांदा आपल्या शिवनेरीवरती आलो, शिवनेरी गडावरती आलो. जी आपल्या पहिल्यांदा कोणत्या तरी किल्ल्यावर गेलो आणि तो पण शिवनेरीवर गेलो. खूप छान आहे. पण शिव जन्मभूमी मध्ये आलोय, त्याचा ऑरा पण वेगळा आहे आणि खूप छान वाटतंय. हो. तर मित्रांनो आय होप तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ आवडली असेल. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, दुसऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय. जय शिवराय.